गुजराती सगळे, सगळे उत्तर भारतीय कॉन्ट्रॅक्टर आहेत. आपली त्यांच्या हाताखालच्या हाताखाली यांचा JCB, यांचा ट्रॅक्टर, एवढंच यांच्या वाट्याला एवढंच आहे. आणि ते मला तिथं हिंगोलीला ते गाठ पडलं. ते उत्तर भारतीय होतं, सॉईल सॅम्पल करायला आलेलं होतं. मी म्हटलं इधर काही को आया है? ते म्हटलं सॉईल सॅम्पल करने का है. ये ट्रैक्टर किसका है? तो म्हटला मेरा है. अगर मैंने इसका ये ट्रैक्टर जलाया तो नुकसान भरपाई मिलेगा क्या? म्हटला ये कहाँ से मिलेगा? म्हटला सरकार नहीं देती तर ये ट्रॅक्टर लेके वापस जाओ म्हटलं. हे इथं आणि हे सगळं सर्वे करायला येणारं साहित्य खाजगी आहे, त्यामुळे द्या पेटवून. सरकारी नुकसान होत नाही, सरकारकडे काय नाहीच. आणि काय आणतंय मोजणी करायला? परवा माळशिरसला के पाटलेला आलेत, मला वाटतं आहे तिथं. त्यांनी सांगितलं ते मोजणीचं मशीनच फोडून टाकलं. काय त्यांची घेतली? ट्रॅक्टर आहे यांचा, ड्रोननं मोजणी करणार आहेत असं मी ऐकलं. आता का तर तुम्ही खाली येऊन देत नाही पण वरनं करणार. पाखरं राखताय का नाही? गोपनी तयार ठेवा. ड्रोन आला रे आला, नेम धरून गोपनीनं ड्रोन खाली पडला पाहिजे. तो बी खाजगी कंपनीचाच आहे, काय काळजी करू नका. सरकारी मालमत्तेचं नुकसानीची केस तुमच्यावर होतच नाही. आणि मला पोलिसांना एक विनंती करायची आहे, किती अतिरेक करता हो. आम्ही सनदशीर मार्गानं आमच्या सगळ्या भगिनी इथं आपली कैफियत घेऊन आल्यात. एवढा बंदोबस्त आमच्यासाठी. आम्ही काय अतिरेकी आहे काय नक्षलवादी आहे? कोण आहे आम्ही? तिथं तिच्या आईला नक्षलवादी काश्मीरात येऊन रोज गोळ्या घालायल्यात. तिथं तुमची मर्दुमुखी कुठे जाते? महिला बेपत्ता आहे. अहो आमच्या कुंभोजची एक अल्पवयीन मुलगी 2 महिने झालं गायब आहे, सापडत नाही पोलिसांना. लाज वाटली पाहिजे पोलिसांना. 2 महिन्यामध्ये एका अल्पवयीन मुलीचं कुंभोजचं अपहरण झाले. अजून या पोलिसांना त्या पोरीचा पत्ता लागलेला नाही आणि हे आमच्या मागे लागलेत. अहो या सभेला एक रेडा आलाय पाठीमाग. त्या रेड्या बघा, रेडा सुद्धा किती धाडशी आहे. इथं निर्भयपणे आला, कारण त्याला माहिती होतं की ही माणसं सज्जन आहेत, ही आपल्याला गुवाहाटीला नेऊन कापणार नाही, त्याला खात्री आहे. पोलीस त्या रेड्याला येऊन देणार. हाय अजून आहे. मी राखायला सांगितलंय पोलिसांना अजिबात देऊ नका म्हटलं तो रेडा, कारण पोलिसांच्यावर माझा विश्वास नाही, गुवाहाटीला पाठवतील. अहो ते रेडा काय म्हणायला लागलाय? त्या मंत्रालयातल्या बसलेल्या रेड्यानी आमचा शक्तीपीठ आणून आमचं वाटोळ्या करायला म्हणून कैफियत घेऊन कलेक्टरकडे तो रेडा आला असेल तर पोलिसांनी त्याला अडवायचं कारणच काय? अरे पोलीस रेड्याला पण घाबरायला लागले काय? रेड्याला घाबरताय होय? आम्ही रेड्याला घेऊन कलेक्टरकडे जाणार आहे, त्याची कैफियत कोण ऐकणार? बरं आम्ही ज्ञानदेवाचे वारसदार आहोत. आमच्या ज्ञानदेवानं रेड्याच्या तोंडून वेद वधवून घेतला का नाही? मग आमचा रेडा ह्या रेड्याना वेद कसं बोलायचं सांगायला आलेला आहे, त्याला आज सोडलं पाहिजे. तुम्ही रेड्याला येऊन देणार नाही, तुम्ही माणसाला येऊन देणार नाही, तुम्ही आमचं ऐकून घेणार नाही. अरे काय मोगलाई आहे काय? आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की इथं फक्त मोर्चाला आलो आणि आपला प्रश्न संपला अशा भ्रमामध्ये राहू नका. जोपर्यंत हा शक्तीपीठ महामार्ग 13च्या 13 जिल्ह्यातनं हद्दपार होत नाही तोपर्यंत विश्रांती नाही. हा निर्धार करून तुम्ही जायचं आहे. ते आपल्यात फूट पाडायला म्हणतील हिकडनं काढतो तिकडनं काढतो, आपल्याला नकोच आहे रस्ता तो. कारण महाराष्ट्राच्या बोकांड्यावर 1 लाख 1.5 लाख कोटीचं कर्ज टाकण्यासाठीच हा शक्तीपीठ महामार्ग आहे. ह्या चोरांना 50-60 हजार कोटी त्यातनं मिळतील, पण फेडावं आपल्याला लागणार आहे. आणि मग जेव्हा असा कर्जाचा बोजा वाढतो त्यावेळी आपल्यावरच सगळा त्याचा बोजा पडतो, हे लक्षात ठेवा. मी तुम्हाला भगिनीनं सांगतो, हे लोक आधी आपल्याला सिलेंडर किती देत होते? वर्षाला 9 देत होते का? 9 काय 10? 12 देत होते. 12चं 10 झालं, 10चं 6 झालं. आता मी ऐकलंय की इथनं आता 4 देणार आहेत.
म्हणजे ह्यांच्याकडे पैसे कमी पडायला लागलं तर एक एक प्रकारे आपल्यावरच हा सगळा बोजा पडणार आहे. लाडक्या बहिणीनो ध्यानात ठेवा. 15 लाडक्या बहिणी आणि त्या काहीतरी 60 लाख रुपये कमी केल्या, 80 लाख. हे असं सगळं फसवाफसवी करणारं हे सरकार आहे. मी माझ्या आयुष्यात एवढी लबाड सरकार बघितलं, एवढंच लबाड सरकार बघितलं नाही. मी तुम्हाला सांगतो कधीपासून यांच्या विरोधात लढतोय. बापू तर आमच्यापेक्षा आधीपासून लढतात. पण मी तुम्हाला सांगतो की जेव्हा मनोहर जोशी मुख्यमंत्री झालेले होते त्यावेळेपासून मी आंदोलन करतोय. 95 मग पवारसाहेबांच्या विरोधात पण केलं होतं आम्ही. त्याच्या आधी पवारसाहेब होते, मनोहर जोशी झाले, त्याच्यानंतर नारायण राणे झाले, त्याच्यानंतर पुन्हा विलासराव देशमुख झाले, त्याच्यानंतर अशोक चव्हाण झाले, पृथ्वीराज बाबा चव्हाण झाले, परत आणि सुशीलकुमार शिंदे झाले. आम्ही लढतोयच, सरकार कुठलंही असून दे आम्ही लढतोयच. असं 7-8 मुख्यमंत्र्यांच्या विरोधात लढतोय. पण एवढा लबाड मुख्यमंत्री मी माझ्या हयातीत कधी बघितलेला नाही. एवढा लबाड बघितलेला नाही. आणि दुसऱ्यालाच पुढे करतोय, आपण मागे राहतोय. काय या की मैदानावर. मला वाटतं की बंटी पाटील साहेब एकदा ठरलं तर आपलं एका चॅनेलवर आपलं ठरलं होतं की एका बाजूला मुख्यमंत्री, दुसऱ्या बाजूला मी आणि बंटी पाटील साहेब आम्ही लाईव्ह चॅनेलवर जाणार होतो. मुख्यमंत्री सांगणार होते शक्तीपीठ कसा महत्वाचा आहे, करणं का गरजेचं आहे, आणि आम्ही सांगणार होतो तो कसा गरजेचा नाही आहे, त्याची कधी अशी आवश्यकता नाही आहे. तारकावर तारका गेल्या गेल्या आणि ते रद्दच झालं. तेव्हा तीन वेळा तारखा बदलल्या. तेव्हा आता तारखा बिरका बदलायच्या भानगडीत पडू नका. शक्तीपीठ महामार्ग रद्द करा. तुम्हाला शक्तीपीठ महामार्ग रद्द करायची बुद्धी सुचावी म्हणून आम्ही काय कनेरी मठावर एक मोठा यज्ञ करावा काय? आणि मी तुम्हाला हमी देतो, गायींना संरक्षण देण्याची हमी देऊन यज्ञ करतो. एक ही गायीच्या जीवाला धोका होणार नाही. काय करायला पाहिजे तुम्हाला? अरे कशासाठी करता ये? का आमच्या जीवावर उठलाय? एक लक्षात ठेवा, हा कोल्हापूर जिल्हा आहे. महाराष्ट्रातला पहिला खाजगीकरणातला रस्ता शिरोळला झाला. महाराष्ट्रातला पहिला टोल शिरोळला झाला, जयसिंगपूरला. पळवून लावणारी माणसं आम्ही आहे टोलला. त्याच्यानंतर कोल्हापूरचा टोल पळवून लावलेली माणसं आहे. त्याच्या आधी महादेवाच्या कृपेनं एक तावडे हॉटेलला एक टोल झाला होता, फोडलेली माणसं आम्ही आहे. तेव्हा आमच्या नादाला लागू नका. आम्ही जर का एकदा ठरवलं तर आमचं सुद्धा ऐकत नाही. बंटी पाटलाला माहित आहे ऊसाच्या यावेळी काय होतंय ते, दुधाच्या वेळी काय आम्ही करतोय ते. ऊस असो, दूध असो, पाणी असो किंवा नदीतलं पाणी असो, या कोल्हापूर जिल्ह्यावर जर का अन्याय होत असेल तर या कोल्हापूर जिल्ह्यातला माणूस अजिबात ऐकत नाही, कुणाचंच ऐकत नाही. तेव्हा आमच्या नादाला लागू नये एवढंच आमचं त्यांना नम्रपणानं सांगणं आहे. आम्ही काही जास्त धमकी देणार नाही. अगदी नम्रपणानं सांगतो की हे शक्तीपीठ महामार्ग रद्द करा. तुम्हाला जर का अजून तुम्हाला पैसा उभा करायचा असेल तर दुसऱ्या मार्गाने करा जावं, तिकडं काय नोट घालत नाही मी. हे बघा, हे 1 लाख कोटी रुपये खर्च करण्यापेक्षा जुलै महिन्यामध्ये आमच्या नद्या एवढ्या भरत्यात ते पाण्याचं काय करायचं अशी आम्हाला चिंता लागल्या. ते एक कुठली तरी अशी योजना आणा, ते पाणी उपसा आणि ते दुष्काळी भागामध्ये न्या. त्याला 50-60 हजार कोटी लागलं तर घेऊन टाका, अजिबात आम्ही विरोध करत नाही. म्हणजे आमची पुरातन मुक्तता होईल, दुष्काळातल्या तहानलेल्या जनतेला पाणी मिळेल. आणि 7-12 देतो आम्हाला. आणि तुम्हाला मी सांगतो, देवेंद्र फडणवीस, तुम्ही जर का शक्तीपीठ महामार्ग जर रद्द करणार असाल तर आम्ही तुम्हाला ज्यांच्या जमिनीतनं तो जाणार आहे एकरी 1,000 रुपये आम्ही तुम्हाला वर्गणी द्यायला तयार आहे. ते तसा प्रकल्प करायला देऊया काय? देऊया. एकरी 1,000 रुपये तुम्हाला वर्गणी देतो. शक्तीपीठ रद्द करण्याच्या बदल्यात ते पाणी उचला आणि तिकडे कुठेतरी घेऊन जावा. आणि ज्यांच्या रानात पुराचं पाणी येणार आहे त्यांनी एकरी 5,000 रुपये द्यायचे. एकदाच देऊया, म्हणजे परत पाणी तर येणार नाही.
अशी माझी ऑफर आहे. हे किती पैसे होतात बघा, हिशेब करा आणि कुठंतरी जागतिक बँकेकडनं कर्ज काढा आणि ते जुलै महिन्यातलं पाणी उचला आणि दुष्काळी भागातलं न्या. आमचा तुम्हाला फुल्ल पाठिंबा आहे. मी असं ऐकलंय की तुम्हाला पंतप्रधान व्हायचं आहे, व्हा जावा, आमचं काय म्हणणं नाही, व्हा जावा. पण त्या अदानीला खुश करून पंतप्रधान होण्याच्या पेक्षा शेतकऱ्याला खुश करा आणि मग व्हा जावा, आमचं काय म्हणणं नाही. आम्हाला वाटतंय कधीतरी एकदा मराठी माणसानं पंतप्रधान व्हावं. होत असेल तर व्हा, पण आमचं वाटोळं करून होऊ नका. हं का कशासाठी हे करता ये? अदानी खुश होऊन मोदी नंतर तुम्हाला पंतप्रधान करण्यासाठी पैसे खर्च करा असं वाटतं का? बरं, ही उद्योगपती कोणाची नसतात, कोण सत्तेत असतो त्याची असतात. उद्या तुमच्यापेक्षा कोणतरी निघाला तर त्याच्या बाजूला जातील, तुम्हाला विचारणार सुद्धा नाही. तेव्हा ह्यो शक्तीपीठ आम्हाला नको. अहो हे जागतिक बँकेकडे यांनी गेला, जागतिक बँकेकडनं महापुरासाठी म्हणून पैसे आणला 3,000 कोटी, 3,300 कोटी, 400 कोटी, हां 4,000 कोटी आणलं. आणि ते 4,000 कोटीतनं जागतिक बँकेला त्या तज्ज्ञांनी सांगितलं बरं का, नदीच्या पाण्यामध्ये पाण्याच्या प्रवाहात जे अडथळे आले त्यामुळं हा पूर तयार होतो. हा निष्कर्ष जागतिक बँकेनं लगेच काढला एका दौऱ्यातच. त्याने म्हटलं ते अडथळे काढण्यासाठी तुम्हाला आम्ही 4,000 कोटी रुपयाचं कर्ज देतो. ह्यांना कर्ज काय लगेच घेतलं, ज्यांनी घेतलं त्याचा उपयोग करायचा. ते काय केले माहिती आहे, इचलकरंजी, कोल्हापूर आणि सांगली गटारी करून टाकल्यात. आता शहरातली गटारी केल्यावर कर्ज पूर थांबतोय? कधी ऐकलंय का असं? शहरातली गटारी पूर्ण केल्यावर कर्ज हे थांबतंय का? पूर गेलं, 4,000 कोटी गेलं. ते एका तरी तज्ज्ञानं मला सांगावं, शहरातली गटारी काढल्यानंतर महापुरावर नियंत्रण कसं करता येतंय हे एका तरी तज्ज्ञानं मला पटवून सांगावा. काय नाही, महापालिकेच्या निवडणुका होत्या त्यामुळे गटारी केल्या, लोकांना खुश केलं, टक्केवारी घेतली, झालं. तुम्ही आहे तुमचा पूर आहे, काय काशी करा जावं तिकडे, काय करायचं ते. असं हे सगळं चाललेलं आहे. मी तुम्हाला हे का सांगायला लागलोय, हे सगळं समजून घ्या. हे बाता मारतील विकासाच्या, हे बाता मारतील अजून कशाच्या तरी. मग एक लक्षात ठेवा, आपली शेती या जिल्ह्याची प्रगती कशामुळे झाली, त्याचा बेस आहे शेती. मी सुरुवातीला सांगितलं की शाहू महाराजांनी राधानगरीचं धरण बांधलं म्हणून जे कोल्हापूर जिल्ह्याची आर्थिक सगळं चाललेलं आहे. मी तुम्हाला हे का सांगायला लागलोय, हे सगळं समजून घ्या. हे बाता मारतील विकासाच्या, हे बाता मारतील अजून कशाच्या तरी. मग एक लक्षात ठेवा, आपली शेती या जिल्ह्याची प्रगती कशामुळे झाली, त्याचा बेस आहे शेती. मी सुरुवातीला सांगितलं की शाहू महाराजांनी राधानगरीचं धरण बांधलं म्हणून जे कोल्हापूर जिल्ह्याची आर्थिक स्थिती सुधारली. त्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उद्योगधंदे आले, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये व्यापार वाढला, कोल्हापूर जिल्ह्यामधली पोरं शिकायला लागली. आणि छत्रपती शाहू महाराजांनी काय केलं, ही आपली अडाणी जनता शहाणी झाली पाहिजे म्हणून या कोल्हापूर शहरामध्ये प्रत्येक समाजाचं एक हॉस्टेल काढलं, एक बोर्डिंग काढलं. कारण कुणब्याची पोरं शिकली पाहिजे, त्याशिवाय ती शाकणी होणार नाहीत. शाहू महाराजांना माहिती होतं, महात्मा फुल्यांचा मंत्र माहिती होता, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, एवढे सारे एका अविद्येने केले, हे शाहू महाराजांना माहिती होतं. म्हणून शाहू महाराजांनी शिक्षणाची कास धरली, शिक्षण सक्तीचं केलं. या भामट्यांनी गेल्या काही दिवसामध्ये 2,000 मराठी शाळा बंद पाडल्या, जिल्हा परिषदेच्या 16,000. डोंगरदऱ्यातला आमचा आजरा तालुका असेल, शेववाडी तालुका असेल, पन्हाळा असेल, गगनबावडा असेल, चंदगड असेल, या डोंगरी तालुक्यातल्या एक शाळा बंद पडायला लागलेल्या आहेत. शून्य शिक्षकी शाळा या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहेत. जर शाळेत शिक्षकच नसेल तर त्याला शाळा कशी म्हणायची? पण त्या शाळा यांनी अस्तित्वात आणल्या. अरे भामट्यानो, तुम्हाला विकासच करायचा असेल तर माझ्या डोंगरदऱ्यातल्या पोराला योग्य पद्धतीचं स्वतःच्या पायावर उभा राहता येईल अशा प्रकारचं शिक्षण द्या, मग खऱ्या अर्थानं विकास होईल. त्याला सन्मानानं जगता येईल अशा प्रकारचं काहीतरी व्यवस्था करा. बेरोजगाराच्या तांडे तयार झालेले आहेत, त्या बेरोजगारांना रोजगार निर्माण करता येईल असा काहीतरी स्वयंरोजगार असेल किंवा नोकऱ्या निर्माण करा, तर विकास होईल. कसला विकास करायला लागला ठेकेदारांचा? आणि ठेकेदारांची तुम्हाला काळजी असते
तर या ठेकेदारांची 80,000 कोटीची थकबाकी राहिली असती का? म्हणजे हे जे आता भाड्यानं देणार आहे तुम्ही शक्तीपीठला, ती सुद्धा पळूनच जाणार आहे तुम्हाला सांगतो. तेव्हा या सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि आपण आपला जिल्हा वाचवण्यासाठी, आपला भाग वाचवण्यासाठी 13च्या 13 जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांची एकजूट करून आपल्याला हा लढा करायचा. आणि शक्तीपीठ महामार्ग रद्द होत नाही तोपर्यंत आपण थांबायचं नाही.